थेट जाऊयात, मनोज जरांगे बोलतात. झाली सगळे सोयऱ्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध केलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली बैठक तोडग्याविना संपलेली आहे. त्यांचा आम्ही विरोधच धरलेला आहे. ते कधीच पॉझिटिव्ह होतील अशी आम्हाला आशाच नाही आहे. ओबीसीचे नेते विरोधच करणार हे आम्हाला पक्का माहिती. त्यामुळं त्यांची काय आशा धरलीच नाही. आम्हाला माहीत होतं अगोदरच की बैठकीत काही झालं आणि ते गेलेत म्हणल्याच्या नंतर विरोधच होणार. हे काचं थोडा आहे. 60-70 वर्षापासून तेच आरक्षणाचा लढा 40 वर्षापासून सुरू आहे. तेव्हापासून ते विरोधच करणार आहेत. त्यात काय दुमत असण्याचं काय कारण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते आणि सर्व मंत्री होते, फक्त त्यांनी ऐकून घेण्याची भूमिका ठेवली, मात्र कोणी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही का, काय चर्चा केली नाही. आता सरकार म्हणल्याच्या नंतर त्यांना चालवायचं आहे म्हणल्याच्या नंतर त्यांना ऐकूनच घ्यावं लागणार आहे ना. परंतु त्याचा अर्थ असा नाही की मराठ्यांशी दगा फटकावा. मराठ्यांना न्याय मिळणार. आमच्या मागण्याप्रमाणे आमचं सगळं काम होणार याची आम्हाला खात्री आहे. आशासुद्धा आहे. एक आंदोलक म्हणून आशा बाळगणं काम आहे. ते मागं मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयऱ्यांच्या जो अध्यादेशाचा मसुदा तुम्हाला दिला होता, तर त्या मसुद्याचं नेमकं काय झालं? मुख्यमंत्र्यांकडनं थेट फसवणूक झाली असं वाटतं का? नाही, अंमलबजावणी झाली. जी मसुदा आहे, जी अधिसूचना राजपत्रित त्यांनी काढलेली ती बरोबर आहे. कारण आमची मागणी ओबीसी आरक्षणातून, आणि ओबीसी आरक्षणात जर मराठ्याला जायचं असलं तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्याची सुधारणा करून त्याला 2024चा कायदा नाव द्यायला लागतं. त्यामुळे सुद्धा अधिसूचनेशिवाय पर्यायचं नाही. ते बरोबर आहे. फक्त पुढं अंमलबजावणी लवकर झाली नाही. मात्र तिथं फक्त विचारात त्यांच्या आणि आमच्या दोन विचार दिसायला लागले. मुख्यमंत्र्यांनी दिवससुद्धा अंमलबजावणी होत नाही म्हणजे कोण करतं? बघ, तेच आमचं सुद्धा म्हणणं आहे ना त्यांना की आम्हाला वारंवार जी आंदोलनं करायची वेळ येते, सरकारने हरकती बघायचं का नाही ते सरकारच्या हातात असतं. परंतु तुम्ही जर असंच हमेशाच त्या छगन भुजबळचा ऐकून मराठ्यावर अन्याय करायला लागला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार. सरकार गेम करतं असं वाटतं का? 13 तारखेपर्यंत तरी नाही वाटणार. त्याच्यानंतर 13च्या नंतर बोलूया. आता शंभूराजे साहेबांवरती विश्वास ठेवला आहे. बघूया मराठ्यांना किती न्याय देतात का. छगन भुजबळचं शेवटी ऐकून मराठ्यावर अन्याय करतात. वेळेवर बघू. पाटील, कालच्या बैठकीत विरोधी पक्षाचे सगळे नेते उपस्थित होते. हे पहिल्यापासूनच केलं ना त्यांनी. आम्ही तेच सांगतो ना, त्यांना कशाचं गांभीर्य, कशाची जनता, कशाचं काय. मी पाठीमागंही सांगितलं होतं, 8 दिवसापूर्वी सांगितलं, कालही सांगितलं होतं, आणि परवाच्या प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सत्ताधारी असो विरोधक असो यांना गोरगरिबांचं देणं घेणं नाही. मग तो ओबीसी असो किंवा तो मराठा बांधव असो, यांना देणं घेणं नाही आहे. यांना गांभीर्यच नाही आहे. मराठ्यांचं वाटोळं होऊ, चांगलं होऊ, हे विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी असो कुणी असो, यांना पहिल्यापासूनच मराठ्याचं देणं घेणं नाही. पण सगळ्याला धडा बरोबर शिकू यावेळेस मिळणार आहे. वेळेवरती सगळं व्यवस्थित होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की महाराष्ट्र पेटता राहावा, त्यासाठी त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी, यासाठीचा हा विरोधकाचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र पेटता राहणारच नाही. तुमचं दोघाचं जरी स्वप्न असलं, महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं, आणि तुम्हाला दोघाला जरी आमच्या जीवावर पोळ्या भाजायच्या असल्या, महाराष्ट्र पेटता राहणार नाही. ओबीसीत मराठ्यात वाद कधीच होणार नाही. फक्त छगन भुजबळ त्यांच्या सत्तेत राहतो, जातीवाद तो पसरायला लागला आणि महाराष्ट्र पेटता तो एकटा ठेवायला लागला. गेल्या अनेक महिन्यापासून सरकारनं तुम्हाला प्रत्येक वेळेस वेळ दिली. 6 महिन्याचा वेळ दिला, कधी 45 दिवसाचा दिला. या सगळ्या काळामध्ये वेळ देऊन सरकारनं ओबीसी नेत्यांना तुमच्या विरोधात उभं केलं असं वाटत नाही का तुम्हाला? वाटतंय. मी जाहीर बोलतोय, सरकारनंच त्याला बळ दिलं आहे. कारण त्याला सत्तेत घेऊन त्याला मंत्रिपद दिलं, त्यामुळे तो गैरवापर करायला लागला त्या पदाचा. मराठ्यांवरती अन्याय करायला लागला. आणि हे सरकारचेच त्याला बळ आहे पूर्ण. तो ओबीसीचे नेते कर, सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात छगन भुजबळनं आणि सरकारनंच उभा करायचं काम केलं. सगळे नेते, मी एका बाजूला आहे, माझा समाज एका बाजूला आहे, आणि अख्खा ओबीसीचे नेते एका बाजूला आहे. पण सामान्य ओबीसीला हे मान्य नाही आहे की आपले नेते, ओबीसीचे नेते विनाकारण भांडण विकत घ्यायला लागलेत. हे सामान्य ओबीसीला वाटतं. हे नेते फक्त राजकीय स्वार्थासाठी काम करायला लागले. कालच्या बैठकीमध्ये विरोधक आले नव्हते, त्यावर शंभूराज देसाई असं म्हणाले की बैठक आयोजित करतं सरकार येतं, विरोधक येत नाही. आता आंदोलकांनी पाहावं, म्हणजे तुम्ही पाहावं असं अर्थ. बघायला पाहावं की हे नेमकं काय सुरू आहे, चर्चा व्हावी की नाही. आम्ही दोघाला बघायला आलेलो नाही ना, महायुतीला बघायला आलेलो नाहीत, सरकारला बघायला आलेलो नाहीत, महाविकास आघाडीला बघायला आलेलो नाही. आम्हाला सगळ्यांचे अनुभव आहेत जनतेला महाराष्ट्रातल्या. मग तो मराठा असेल, धनगर बांधव असेल, ओबीसी असेल, प्रत्येक वेळेस दोघंही फसवणूक करतात. त्यांचं सरकार असलं की ते फसवणूक करतात महाविकास आघाडीवाली, आणि हे असले की हे करतात. आम्ही दोघांना बघायला आलेलो नाही आहेत. पण आम्हाला दिसतंय
म्हणूनच तर आम्ही तुम्हाला म्हणतो ना, त्यांची चूक तुम्ही भरून काढा. मला कळतच नाही आम्ही काय बोलतो, त्याला आम्ही काय करावं. 13 तारखेपर्यंत आता ते तुम्ही म्हणतात कालच्या बैठकीमध्ये एका नेत्याने असं सांगितलं की सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र बसवा, दोघांचं म्हणणं काय हे लेखी घ्या. आता ते काय मागणी केली ते त्याबद्दल मला माहीत नाही. ज्यात मला माहीत नसतं मी ते बोलत नाही. तो माहीत आहे, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांनी एक मागणी केली आहे की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं या मराठा आरक्षण, कुणबी आणि या सगळ्या मागण्याबद्दल म्हणणं काय आहे हे लेखी घ्या दोघांकडून. त्यांचं म्हणणं काय असलं तर आम्ही थोडं ऐकणार. आम्हाला माहिती आहे त्यांचं म्हणणं काय येणार आहे. आम्ही आमच्या मतावर कायदेशीर बाजूवर आम्ही ठाम आहेत. आमच्या नोंदी आहेत, मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालेले. त्यामुळे आमच्या मतावर ठाम आहे. कोणाकडून काय लिहून काय घेतलं, बॉन्ड काय केले आणि त्यांना तिथं बांधून ठेवलं, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं. सत्ताधाऱ्यांचा असा एक सूर आहे, सत्ताधारी नेत्यांचा, आणि तो महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटतंय की कालच्या बैठकीला विरोधक उपस्थित न राहणं म्हणजे जसं लोकसभेला फायदा झाला तुमच्या आंदोलनाचा, तसं विधानसभेला तुमचं आंदोलन पेटतं ठेवलं तर फायदा होईल. पेटता राहणारच नाही. गैरसमाजातून पुन्हा बाहेर या. पुन्हा म्हणतात नेरेटिव्ह पसरला. समाजातून बाहेर पेटता राहणारच नाही. तुम्ही ज्याला मंत्रिपद दिलं तेव्हा पेटता ठेवणारे छगन भुजबळ, त्याला फक्त आवरा. पेटता राहत नाही, काय नाही दंगली तेव्हा घडविणारे, कारण सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठीत तेव्हा भांडणं लावणारे, त्याला आवरा. पेटता राहतच नाही. आणि आम्ही कोणाचेच नाही. हां, महायुतीचे नाही, सरकारचे नाही, महाविकास आघाडीचे नाही. पण यांनी सुद्धा जायला पाहिजे होतं ना. समाजाचा एवढा मोठा प्रश्न आहे, इकडं कोणकडे हिंडत येते हे. पण मराठ्यांच्या एखाद्या प्रश्नाचं गांभीर्य असू नाही का? ओबीसीचे नेते जर सगळे एकत्र येत तर मराठ्यांच्या नेत्याला एकत्र यायला काय हरकत आहे? काय येत नाहीत मराठ्यांचे नेते. काल बोलताना असं त्यावरूनच सरकार तोच अर्थ होतो की हे आंदोलन असंच राहिलं तर विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो, जसा लोकसभेला फायदा झाला. मी पुन्हा पुन्हा सांगितलं, आम्ही फायद्यासाठी नाहीच आहेत कोणाच्या. पण त्यांना वाटतं ना, त्यांना काही वाटत. आम्ही म्हणलो की त्यांना पाडा, तुम्ही नीट राहा ना, तुम्ही नीट कामं करा. धनगर बांधवाला सांगितलेलं आरक्षण देतो 10 वर्ष झाली, पाडणार का नाही गोरगरीब धनगर तुम्हाला? गोरगरीब मराठा पाडणार का नाही तुम्हाला? 40 वर्ष झालं घुमवतात. मागच्याने चुका केल्यात, पुढच्याने त्या सुधारायच्या असतात. तेच पाडेगिरीत बसायचे ना, आम्हाला तेच बार सांगायचं. आम्हाला माहिती आहे ना कोणी काय केलेले ते. काल बोलताना तुम्ही म्हणालात की सरकारनं भुजबळांचं जर ऐकलं, शिंदे फडणवीस सरकार 288 ठिकाणी आम्ही उमेदवार काढू, उभा करणार किंवा पाडणार, कारण ते ऐकत येतच त्याचं. त्यांनी ओबीसीचे नेते एकत्र केलेत सरकारचं ऐकून. त्यांना बळ फडणवीस साहेबांनी दिले. फडणवीस साहेबाचं नाव येण्याचं कारण असे की फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये तो आहे. त्यामुळे तो जातीयवाद करतो. जिकडं आंदोलन उभं आहे तिकडं आंदोलन सुरू करतो. आम्ही सभा घेतल्या की सभा घेतो, आम्ही रॅल्या काढल्या की रॅल्या घेतो. आम्ही का दगड आणतो का? आम्ही शांततेत काम करतो आहे. शांततेच्या माध्यमातून या राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे, सरकारचं काम आहे ते आम्ही करतो आहे. तो सारखा जातीवाद करतो. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभा केले आणि मला उघडं पाडायचं काम सरकारनं सुरू केले त्यांच्या माध्यमातून. माझा समाज त्यामुळं घराघरातला मराठा समाज बाहेर आला. ओबीसीचे नेतेच एकत्र त्यांनी केलेत आणि सरकारनंच करायला लावलं. मी काल हे सुद्धा सांगितलं होतं की आपल्याच मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून मला कळालं होतं की बीडची जी परवानगी ती रद्द करण्यात आली. परंतु काल बहुतेक धनंजय मुंडे साहेबांनी स्टेटमेंट दिली त्याच्यावरती की परवानगी नाकारलेली नाही आहे. कोणी काय काहीतरी बरोबर ना, आपणच सांगितलं मला, म्हणून मला माहीत झालं, नाही तर मला माहीत नसतं झालं. अफवा पसरवल्या जातात. त्यांना माझं एवढंच सांगणं आहे धनंजय मुंडे साहेबाला, एक मनोज जरांगे एक असा मराठ्यात कार्यकर्ता आणि मुलगा म्हणून लागला की हे कधी खोटं बोलत नाही, अफवा पसरत नाही. कारण ती माझ्या माहितीनं काल 5 वाजता मिळाली, 5 का 6 वाजता. काल मी सकाळी मीडियाच्या बांधवाला बोललो होतो, 4 वाजता किंवा 3च्या दरम्यान लातूरमधून बोललो होतो की त्याबाबत. पण त्यांनी त्याच्यावरती जे स्टेटमेंट दिलं की परवानगी नाकारली नाही, परवानगी दिली, हे शब्द त्यांनी वापरल्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करतो. कारण मला चुकल्यावर झापायचंही माहिती आणि काम केल्यावर कौतुक करायचंही माहिती. आमचं हेच म्हणणं आहे धनंजय मुंडे साहेब की मराठ्यांच्या गोरगरिबाला त्रास देऊ नका. तुमच्या लोकांकडून मराठ्यांना बीड जिल्ह्यातला त्रास होऊ देऊ नका. ही जनता तुमची आहे, हे मराठ्यांचे लोकही तुमच्या पाठीशी हमेशा आहेत. तुम्ही त्रास देऊ नका, फक्त हे असेच कामं करा, परवानग्या नाकारू नका.
मराठ्यांचे कार्यक्रम उधळायला लावू नका. रायमोला लोकांना मारहाण केली तुमच्या लोकांना, ती होऊ देऊ नका. खाटनांदूरच्या लोकांना मारलं, ती होऊ देऊ नका. तुमच्या परळीजवळ बहुतेक जामवाडी का जामनगर नावाचे 500 घरं मराठ्यांचे, तिथं जाऊन आया बहिणीवर लोकांना शिव्या द्यायला लावू नका. महाजनवाडीजवळ शिरूर तालुक्यात एक गाव आहे, तिथे असे प्रकार झाले. नेकनूरला झालेत, माजलगावमध्ये झालेत, गेवराई तालुक्यात काय झाले तर गडीजवळ. हे प्रकार होऊ देऊ नका. तुम्ही जे आता वागलात परवानगीच्या बाबत जितकं तातडीनं तुम्ही सांगितलं की नाकारलेली नाही आहे, मी आरक्षणाच्या सोबत आहे, हे जे स्टेटमेंट तुम्ही काल केलं मी आरक्षणाच्या सोबत आहे, आमचं तेच म्हणणं आहे. तुम्ही मराठ्यांना टार्गेट करू नका. तुम्ही मराठ्यांना धरून राहा. कधीच मराठी तुम्हाला सोडून गेलेले नव्हते. तुम्ही मराठ्यांच्या आयमाया उदाहरणार, मराठ्यांना गोरगरिबांना टार्गेट करणार, करणार, मग मराठा कसा सोडणार? आमचं हेच म्हणणं आहे पहिल्यापासून की मराठ्यांना तुमच्या जातीला जसं सांभाळताय तुम्ही भाऊ बहीण म्हणून, तसंच मराठ्यांना भाऊ बहीण म्हणून समजा. मराठे तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि इथून पुढं आम्ही अपेक्षा करतो तुम्ही तसंच वागावं. माझ्या एकाही गोरगरीब मराठ्याला त्रास देऊ नये. त्रास दिला की मी मराठ्यांच्या बाजूने उभा राहणार. आज जसं तुम्ही तातडीनं स्टेटमेंट दिलं की मी आरक्षणाच्या सोबत आहे आणि परवानगी नाकारली नाही, जी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला, असाच मनाचा मोठेपणा जातीवाद बंद करायसाठी सुद्धा वापरा. तुमचं काय मराठा कौतुक करत राहील. दुटप्पी भूमिका घेतात का मग तेच सांगितलं ना मी आत्ता, ते एकदा सांगायचं, एकदा एकीकडून लोक मारणार, मग त्याला तुम्ही जातीवाद नाही म्हणणार. आम्ही नुसत्या सभा घेतल्या की तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणणार. तुम्ही ही जातीवादच मोडून टाका सगळा. तुम्हाला तुमचे लोक जसे प्रिय आहेत तसे मराठ्यांची प्रिय करा. कारण तुम्हाला तशी जात तुमची प्रिय आहे, तशी माझे मराठी मला प्रिय आहेत. माझ्या गोरगरीब मराठ्यांना तुम्ही त्रास देऊ नका. त्यांच्याशी प्रेमानं वागा. अरे ते मराठे तुम्हाला कधी उचलून धरतील ना, कधी पण. तुम्ही तुमच्या विचारात परिवर्तन करा, मनात परिवर्तन करा. इथून मागचा विषय काय झाला 20-25 वर्षात, त्यापेक्षा इथून पुढं कसं वागायचं. जसं की तुम्ही आता परवानगीच्या बाबत ताबडतोब स्टेटमेंट दिलं, असंच मराठ्यांच्या बाजूनं तातडीनं उभा राहा. मराठ्यावर अन्याय करू नका, एवढंच म्हणणं आहे. तुम्ही जर चांगले कामं करत राहिले तर मराठी तुमचं कौतुक करते. तुम्ही वाईट कामं करत राहिले तर तुम्हाला सत्तेपासून सरकवतील. याच मुद्द्यावर तुम्ही काल पहिल्यांदा भाषणामध्ये अजित पवारांसुद्धा नाव घेतलं. म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असा विरोध आहे का या आंदोलनाला, आणि तो तुम्हाला सातत्यानं दिसतोय का? नसता तरी एवढा अन्याय मराठ्यावर झालाच नसता. शेवटी सत्तेत त्यांच्या आहेत ना, त्यांना कळत नाही का छगन भुजबळ कोणाचा आहे, बीडचे पालकमंत्री कोणाचे आहेत, मराठ्यांचे काय हाल आहेत तिथं, मराठ्यांना जाणून बुजून काय त्रास दिला जातो. आम्हाला जेवढे दिवस सहन होऊन तेवढे दिवस करत असतो आम्ही. हां तुम्ही प्रेमानं त्यांना हाताळा. ती पडणं जितणं हार जीत ही चालू असते. त्याच्यासाठी काय माझी मराठाचा टार्गेट करणार का तुम्ही, मराठ्यांना शत्रू मानणार का तुम्ही? त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जसं काल तातडीनं जागे झाला असं कायमस्वरूपी राहणं. आमच्यासारख्याला बोलायची गरजच नाही. पण तुम्ही मराठ्यांना त्रास दिला की मी बोलणार नाही, मदतीला सुद्धा येणार ताकदीनं. पण तुम्ही काल जितके तातडीनं आलात तितक्याच तातडीनं मराठ्यांच्याही बाजूने उभा राहत जा. जसं तुमच्या जातीच्या बाजूने उभा राहता तसं तुमचं हमेशाच मराठी कौतुक करतील. मुख्यमंत्री असं म्हणाले की ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणताय आरक्षण टिकणार नाही. परंतु 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षणाबाबत आमचं सरकार योग्य निर्णय घेईल. मुख्यमंत्री म्हणले तुमच्या म्हणण्यानुसार की ओबीसीवर अन्याय होणार नाही, पण ते असं कुठं म्हणलेत की मराठ्यावर बी अन्याय होणार नाही. मराठ्यावर बी होणार नाही, मराठी ओबीसी जाणार. ते 10%चं पुन्हा समर्थन केलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 10%वर काही जण असं म्हणतात की आम्ही म्हणजे हे टिकणार नाही, पण त्यांचा चेहरा 10% उघड आम्हाला करू म्हणे. जे असं म्हणतायत आणि ज्याला प्रत्यक्ष विरोध करतायत असंही म्हणतायत आणि विरोध करतायत. अरे बाबा त्यांच्या विरोधात सोडून द्या म्हणा, आम्हालाच मान्य नाही. 10% मान्यच नाही आम्हाला. ते विरोध करू नाही करू, आम्हाला काय देणं घेणं नाही त्यांचं. त्यांचं राजकारण असेल त्याच्यात 10% हे आरक्षण टिकणारच नाही. कारण मराठा समाज हा 10% मागास सिद्ध झाला आहे. हे विशेष अधिवेशनात विधानसभेच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणादरम्यान सांगितलं. मग मागास जाती 27% आरक्षणात ओबीसी आरक्षणात घ्यायला लागते. ती 50%च्या वर नेऊन कशाला घातली तुम्ही? कुठलाही जात किंवा समूह असो त्याला 50%च्या आत घ्यायचं असेल तर मागास सिद्ध असायला लागतो. मग मराठा जर मागास सिद्ध झाला आहे हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आणि तुम्ही ते 50%च्या वर नेऊन घातले. ते 27% आरक्षणाच्या आत पाहिजे होतं. त्यामुळे आम्हालाच मान्य नाही. ते विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही.
आम्हाला सत्ताधारी काय सांगतो आणि विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं ध्यानच नसतं. आमचं ध्यान आमच्या जातीवर असतं, त्याच्या अन्यायावर असतं. आमची जात जे मागते ती मागणी आम्ही करू. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे आणि ते सुरूच आहे राहील. आणि दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या नोंदी रद्द करा. तिथं पण मुख्यमंत्री म्हणाले की नाही, ते दिले जातील. हे होतच नसते रद्द. ते प्रमाणपत्र दिले जातील. रद्द होत नसती, कारण भारत देशात मराठाची एक अशी जात आहे की त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात. बाकीची यांनी बोगस आरक्षण घेतलेलं 16% आमचं बोगस आरक्षण. चोरून खायची सवय लागलेली आहे. की छगन भुजबळ एकटा खातो, बाकीच्या ओबीसींना मिळून देत नाही. त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा, ते करत नाही आहे. त्याचा अर्थ सगळ्याचं, 12 बलुतेदारांचं, बंजारा बांधवांचं, सगळ्यांचं त्याला एकट्याला खायचं. ते कोणालाच खाऊ देत नाही. आणि आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांचे नेते उभा केलेत, विनाकारण. कारण तरीही आम्ही धनगर बांधवांच्या बांधवांना विरोधक मानलेलं नाही. आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत. कारण ते खरं आहे. खरं हे कधीच रद्द होत नसतं. उलट त्यांचं 16% रद्द होऊ शकतं. एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे, म्हणून तो विचारावा असं वाटतं की तुम्ही गेल्या 4 दिवसापासून जे भाषण करताय त्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट भुजबळ आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून भुजबळांसोबतच ओबीसीतले जे राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, जे पडलेले आहेत, सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, विरोधक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सगळ्यांनी विरोध केलेला आहे. मग भुजबळच का टार्गेट, असा एक प्रश्न उपस्थित होते. त्याचं उत्तर आपण आरक्षणासाठी तो विरोध त्यांचा नाही, राजकारणासाठी. ते आधीच म्हणले होते एवढी निवडणूक होऊन द्या मग बघू, म्हणून ते आता बघायला लागले. आता ते म्हणले होते निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं संयमदारा निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. आम्ही आता संयमदारला आम्ही विधानसभेला निवडणूक टायमाला बघू, तसं काही अडचण नाही ना. आम्ही त्या टायमाला बघू, काही अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकटे भुजबळ वगळता सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष मराठ्यांना पाठिंबा आहे असं म्हणायचं आहे का? ते फक्त राजकारण आहे म्हणतो. ते राजकारणासाठी त्यांनी जमा केलेले छगन भुजबळ यासाठी टाळले. बरं जाऊ द्या. आता छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतोय, नोंदी रद्द करा म्हणतोय, माझ्या विरोधात सगळे ओबीसीचे नेते उभा करतोय. मी बोलवतो कुणाला? छगन भुजबळ. तुम्हाला काय नाही ठेवा? तुम्हाला कधी बोललो? तुम्हाला ओबीसी नेत्याला कधी दुखवलं? मी उदाहरणार्थ बोलतोय तुम्हाला. यांना राग यायची काय गरज आहे? तुमचा संबंध काय? एक तर तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, एन टी व्हीजेएनटीच्या, वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवांच्या. तुम्ही बोलणारे कोण? तुम्ही काय सांगतायत भाषणात आणि मीडियात की आमच्या छगन भुजबळ साहेबाला बोलतो? तुमच्या छगन भुजबळचा काय संबंध आहे? तुमच्या छगन भुजबळचा संबंध काय? तुम्ही फुकट भांडणं इकडून हुकत करून घ्यायला लागले. तुम्ही मराठ्यात आणि ओबीसी बांधवात, धनगर बांधवात कशामुळे वाद लावायला लागले? तुम्हाला बोलतच नाही येत बरं शब्दांना, तरी तुम्ही बळत म्हणता आमच्या छगन भुजबळला बोलतो. तुमचा छगन भुजबळ तुम्हालाच खाऊन देतो का? आंदोलन तुमचं आमदार काय तिसऱ्यालाच वाटितोय. तुमचं तुम्हाला कळा ना. तुमचं आरक्षण व्हीजेएनटीमध्ये आहे, तुम्ही एसटीतून मागाव. आम्ही त्याच्यासाठी साथ देऊ मराठीत. ते सोडून दिलं आणि त्या छगन भुजबळने काही आशा दाखवली असेल तिकडे पळताय. तुम्हाला एक माहीत नाही आहे, तुम्ही एसटीतून आरक्षण न मागितल्यामुळे तुमच्या धनगर बांधवांच्या लेकराचं वाटलं होतं आहे, आमच्या मराठ्यांचं वाटलं होतं आहे, राजपूत समाजाचं वाटलं होतं आहे, काही समाजाचं वाटलं व्हायला लागले, मुस्लिमांचं वाटलं व्हायला लागले, 12 बलुतेदारांचं, बंजारा समाजाच्या आरक्षणाचं वाटलं व्हायला, हे तुमच्या लक्षातच नाही आहे. आम्ही बोलतो त्याला, त्याने आमचं नोंदी रद्द करा म्हणतो. तो खऱ्या असून तो आमच्या लोकांविषयी जातीय तेढ निर्माण करतोय. तो विष पेरायला लागला जातीय तेढाचा. आम्ही त्याला बोलतोय. तुम्ही बाकीचे ओबीसीचे नेते विष पेरत नाही आहेत, तुम्ही जातीवाद करत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला बोलत नाहीत. जो वाईट करतोय त्याला बोलतो. म्हणजे आम्ही जो वाईट करायला लागला त्याला बोलतो. तुम्हाला वाटतं वाईट व्हावा ही विचार आहे का मग तुमचा बाकीच्या ओबीसी नेत्यांचा? मी जर वाईट करायला लागलो तर मला बोललं पाहिजे ना. तसं तो वाईट करायला निघालाय, मराठ्यांचं वाटोळं करायला निघालाय, ओबीसीचं अर्ध्या वाटोळं करायला निघालाय. धनगर बांधवांच्या एसटीतून आरक्षणाची मागणी ही फडणवीस साहेब म्हणले होते मी पहिल्या कॅबिनेटमध्ये करील. छगन भुजबळ त्याच्याविषयी भांडावं ना मग. म्हणजे तुमच्या बाजूने एक शब्द बोलत नाही तो धनगर बांधव त्याच्या बाजूने. ही कोणचा न्याय आहे? कोणचा विचार आहे? तो वाटोळं करायला निघाला म्हणून आम्ही त्याला बोलायला लागलो. तुम्हाला एकाला दुखवलं नाही आम्ही. तुम्ही बरंच का त्याचं ऐकून आमच्या अंगावर येत आहे. तुम्ही का धनगर बांधवाचं मराठ्याचं भांडणं लावायला लागलात? धनगर बांधवांचं मराठा बांधवाचं एक ताट आहे गावात.
तुम्ही का तोडायला लागलात ती? त्यांचा विचार त्यांच्यापाशी, त्याला नावेलाज आहे आमचा. आम्ही 50-55% आम्ही आमचं आरक्षण मिळायला समर्थ आहे. पण महाराष्ट्राला अमूलच प्रश्न पडला आहे. गेल्या काही महिन्यापासून सरकार तुमच्यासोबत बावटेच करते, राजकीय खेळ करते. कुठं ना कुठंतरी सरकार तुम्हाला राजकीय दिशेकडे ढकलते असं महाराष्ट्राच्या काही लोकांना वाटतं. मला जायचं नाही राजकारणाकडं, मी बार बार सांगतोय. माझ्या समाजाला पण नाही जायचं. सरकारने आम्हाला ढकलायची चूक बी करू नये. राजकारण त्यांनी मागं हलक्यात घेतलं होतं, तसं हलक्यात राजकारण आंदोलन जे घेतलं त्यांनी राजकारणातसुद्धा मला हलकं घ्यायचं काही कारण नाही. त्यांनी घेऊसुद्धा नाही. कारण मी डावं टाकले तर तुम्हाला असं वाटेल की ते उगा मीडिया पुढं बोलत होता किंवा भाषणात बोलत होता. ज्यावेळेस कृती करायला सुरुवात करेल ना, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप आलेला असेल की आपण उगाच हलक्यात घेतलं की सगळा देवारा होऊन बसला. 288 ठिकाणी उमेदवार पाडणार, उभे करणार हे तुम्ही म्हणताय की राजकीय दिशा नाही. नाही मग आता तुम्ही देणारच नसला तर पर्याय काय तुम्हीच सांगा. आम्ही तुम्हाला हात जोडतोय, आमरण उपोषण करतोय की आम्हाला राजकारणात जायचं नाही, तुम्ही आमचं आम्हाला द्या. तुम्ही देणारच नसाल तर मग देणाऱ्या जागेवरच आम्हाला जावं लागेल ना. आम्हाला पर्याय काय? आमचे पर्याय तुम्हीच बंद केलेत, म्हणून आमचा नाविलाज आहे ना. त्याला भविष्यात राजकारणामध्ये तुम्ही जायचंच नाही आहे मला. देणारे मला गोरगरिबाला बनावं लागणार आहे. यांनी जर नाही ऐकलं तर वेळ आली तशी तर मी नाही जाणार. 288 उभा करायचे का पाडायचे ही बैठक घेऊन आम्ही समाज ठरवू. कारण 5-6 समाजाचे लोकसुद्धा एकत्र येऊ, ती लढाई लढणार आहे. परंतु त्यांनी दिलं तर आम्हाला राजकारण नाही करायचं आहे. बार बार बोलतो. माझ्याकडला शेवटचा प्रश्न, जसं ओबीसी नेते एकत्र आले, ओबीसी समाज असताना कुठेतरी एकत्र आले, तुमच्या विरोधात ते उभं टाकल्याचं तुम्ही म्हणताय, तसं राजकारणात जे तगडे मराठा नेते आहेत ते काय एकत्र येतात? तिचं आमची शोकांतिका आहे ना. आमच्या गोरगरीब मराठ्यांनी त्यांना मोठं केलं. आमच्या लाखो गरीब मराठ्यांना वाटलं होतं आमच्या लेकरा बाळाच्या कधीतरी एक आम्हाला ते नाही आले. मीच समाजाला समजून सांगितलं की आपल्या लेकरा बाळासाठी आपणच लढू, हे लोक लढणार नाही आहेत. म्हणून मराठा समाजाने आम्ही त्यांना मायबाप मानलं, ते मुलगा म्हणून माझ्या पाठीशी आहेत. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी आता लढतोय. आमच्यासाठी या दुनियेत कुणीच नाही अशी परिस्थिती झालेली. ज्या मराठ्यांना आम्ही मोठं केलं ते मराठा आमच्या बाजून नाही आहे. त्यामुळं त्यांना असलेत काय आमदाला आणि नसलेत काय ते नसल्यासारखेच आहे. त्याच्यामुळं एवढं तरी त्यांना कळायला पाहिजे होतं. गोरगरीब मराठीची लढाई लढतोय. मला सगळ्या बाजूने ओबीसीच्या सगळ्या नेत्यानं घेरलं आहे. छगन भुजबळनी घेरायला लावलं आहे. मला प्रचंड उघडं पाडायचा प्रयत्न केला. मी एकटा पडायला लागलो आहे. म्हणजे विधानसभेत बोलण्यासाठी आमचं कुणी नाही, त्यांनी बोलायला पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे एकटा पडायला लागलो. मला घेरलं उघडं पाडायचा प्रयत्न केला. ज्यावेळेस माझ्या समाजाला कळलं आहे की सगळा ओबीसी एक झाला आहे, नेते फक्त नेते एक झालेत, आपलं पोरगं उघडं पडता कामा नाही. लोक घरदारं बंद करून रॅलीमध्ये सहभागी होऊन माझ्या पाठीशी उभा राहायला लागलेत. पण एक मात्र शोकांतिक आहे की 70 वर्ष 75 वर्ष माझ्या गोरगरीब मराठ्यांनी ज्या माझ्या मराठ्यांच्याच लोकांना मोठं केलं ते मात्र आमच्या बाजूनं नाही आहेत. ही सगळ्यात मोठं आमच्यासाठीचं दुःख आहे की आमचीच जातीचे लोक आम्हीच मोठे केले आणि तेच आज आमच्या लेकराच्या बाजूने उभा न राहता ते आमच्या लेकराच्या अन्नात माती कालायला लागले, आमच्या नड्यात विष कालायला लागले, ओतायला लागले. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी दुःखाची बाजू आहे की आमचे मराठ्यांचे आम्हीच बलाढ्य केलेले नेते आमच्या बाजूनं नाही आहे. तर भेटची अशी माहिती तुम्हाला रॅलीला परवानगी आहे, परंतु ज्या ठिकाणी सभा होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ते स्थळ बदलावे, तिथं रस्त्याचे काम चालू आहे आणि संभाजीराजे क्रीडांगण आहे त्या ठिकाणी सभा घेऊन अशी पोलिसांनी विनंती केली. नाही SP साहेबांनाही मी विनंती करतो की कार्यक्रम शांततेत होणार आहे. प्रत्येक ठिकाणी रॅलीचा समारोप, कारण ही शांतता रॅली आहे, ज्या ठिकाणाहून निघली त्या ठिकाणापासून सुरुवात होती आणि ज्या ठिकाणी समारोप आहे त्या ठिकाणी अर्ध्या घंट्यात समारोप सगळा संपतोय सगळा. त्याच्यामुळं तुम्हाला कसली अडचण येणार नाही आहे. ही शांतता राहिली, उलट शासन प्रशासनाला मदत करणारी आहे, पोलीस बांधवांना मदत करणारी आहे. या जिल्ह्यात राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून कसलीही अडचण येणार नाही. उलट मीच मीडियाच्या माध्यमातून बीडच्या SP साहेबांना विनंती करतो आहे की सगळं शांततेत पार पडणारे तुम्ही सहकार्य करा, आहे त्या ठिकाणी राहू द्या. कारण जिथून सुरुवात होती तिथं समारोप करायला लागतो. त्यामुळे आजूबाजूला ज्ञानकुटाने करा. यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या चौकामध्ये जर निवेदन बीड जिल्ह्यावाल्याने केलं असेल तर काही ताण होणार नाही. जरी रस्त्याचं काम सुरू असलं काही जरी असलं तरी ही मात्र आमच्याकडून त्यांना विनंती. आणि आता पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे की तातडीनं त्यांचं आता खूप मोठं मन व्हायला लागलं. असंच मन त्यांनी समाजाच्या बाजूने ठेवावं. इथून पुढेही समाज त्यांचं हमेशा कौतुकच करत राहणार आहे. पण SP साहेबांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारू नये, कारण ही शांतता राहिली आणि प्रशासनाच्या हिताची. धन्यवाद. तर आम्ही शांततेत काम करतोय, आम्हाला त्रास देऊ नका, आमच्या परवानग्या नाकारू नका, आमच्या कार्यक्रमांमध्ये त्रास देऊ नका, असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे.
नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन